हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर बँक निफ्टीचा क्यू बघू आपण. तर निफ्टीमध्ये बघितलं तर वन डेच्या टाईम फ्रेमवर आपण निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये एक चांगला मोमेंटम होता. अपसाईडला एक हॅमर कॅन्डल बनवली आहे, पण कालच्या डेच्या हायच्या वरती क्लोजिंग नाही दिली आहे, म्हणून एक बुल रन असं नाही म्हणू शकत निफ्टीमध्ये. पण उद्या गॅपअप झाल्यानंतर बघू काय लेवल असेल, त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, निफ्टीमध्ये एक चांगली हॅमर कॅन्डल बनवल्यामुळे उद्या समज गॅपअप झाला तर एक चांगला वरच्या साईडला मोमेंटम भेटू शकतो आपल्याला. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगली कॅन्डल बनली होती. बायर्स आलेले आहेत तिथे, एवढ्या मोठ्या डाऊनफॉलनंतर इथे बायर्स ॲक्टिव्ह झालेले आहेत. ठीक आहे, तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा कालच्या कॅन्डलच्या वरती क्लोजिंग नाही झाली आहे. कालच्या कॅन्डलच्या वरती क्लोजिंग झाली असती तर आपण एक चांगला मोमेंटम एक्सपेक्ट केला असता उद्यासाठी, आजच्या दिवसासाठी किंवा उद्यासाठी पण आपण बघू उद्यासाठी लेवल काय असू शकतात ते. पहिले निफ्टीमध्ये बघू. निफ्टीमध्ये 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर एक चांगला मोमेंटम होता इथे. 10:45 एक चांगला अपसाईड मोमेंटम दाखवला होता. ठीक आहे, आणि एक चांगला मोमेंटम अपसाईडला गेल्यानंतर थोडं लास्ट टाईमला थोडा कन्सोलेशन झालं मार्केट. तर त्याप्रमाणे आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ. तर हा एक रेजिस्टन्स एरिया असेल. आपण बोललो होतो की कालच्या डेच्या हायच्या वरती क्लोजिंग झालं असतं, म्हणजे ह्याच लेवलच्या वरती जर क्लोजिंग झालं असतं तर एक चांगला मोठच्या साईडला मोमेंटम आला असता. ठीक आहे, तर ठीक आहे, आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ. हा रेजिस्टन्स एरिया आहे एक. ठीक आहे, त्यानंतर हा एक सपोर्ट एरिया ड्रॉ करून घेऊ. ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट असतील. उद्या कुठे ओपनिंग होईल त्यावर डिपेंड आहे. ओपनिंग होईल त्यानंतर रिटेस्ट किंवा ब्रेकआउटनंतर आपण त्या ठिकाणी एंट्री करू शकतो. ठीक आहे, जर गॅप फ्लॅट ओपनिंग म्हणून गॅप म्हणजे खाली आलं तर खालच्या साईडला आपण टार्गेट ड्रॉ केलं आहे. आणि जर फ्लॅट ओपनिंग घेऊन जर कन्सोलेशन झालं तर ह्या लेवलमध्ये कन्सोलेशनचे चान्सेस आहेत. म्हणजे वोलाटाईल मार्केट असू शकतं ह्या लेवलमध्ये. वोलाटाईल जो कन्सोलेशन मार्केट असू शकतं. ठीक आहे, कारण की आज इंडिया विक्स एवढा हाय होता, 21% होता, 21% होतं. त्यामुळे एवढं चांगला मोमेंटम आला, वोलाटाईल मोमेंटम आला. आणि उद्या जर समज गॅपअप झालं, जर गॅपअप झाल्यानंतर एक चांगला मोमेंटम दिसतं अपसाईडला. तर गॅपअप झालं, इथे कुठे ओपनिंग झालं समजतं, इथे थोडा वेळ कन्सोलेशन होऊन एक ह्या रिटेस्टनंतर असा एक चांगला मोमेंटम भेटू शकतो अपसाईडला. तर त्याप्रमाणे आपण ओपनिंगचा वेट करू आणि ओपनिंगनंतर आपण प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकआउटनंतर ट्रेड घेऊ शकतो. तसंच फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडलासुद्धा आपल्याकडे चांगले टार्गेट आहे. जर गॅप डाऊन झालं, सपोज गॅप डाऊन झालं तर गॅप डाऊन झाल्यानंतर आपण टार्गेट बघू. गॅप डाऊन झाल्यानंतर एक रिकव्हरीचे चान्सेस आहेत, कारण की सपोर्ट एरिया चांगला सपोर्ट एरिया आहे. ठीक आहे, इथून मार्केट रिव्हर्स झालं होतं लास्ट टाईमसुद्धा. ही डेट आहे 20 मार्च 2024ची डेट आहे. तिथून मार्केट रिव्हर्स झालं होतं. तो एक चांगला सपोर्ट एरिया वर्क करेल. ठीक आहे, ह्या निफ्टीमध्ये लेवल असू शकतात. त्याप्रमाणे प्रॉपर ओपनिंगचा वेट करून आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. जर फ्लॅट ओपनिंग म्हणून अपसाईडला गेलं तर आपण जरा वेळ वेट करू. थोडा वेळ कन्सोलेशन केल्यानंतर मार्केट अपसाईडला मोमेंटम केल्यानंतर चांगला मोमेंटम येऊ शकतो. तर निफ्टीमध्ये प्रॉपर ओपनिंगचा वेट करून आपण एंटर करणार आहोत ट्रेडमध्ये. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा ही अराऊंड 514 पॉईंटची कॅन्डल होती 15 मिनटाची. ठीक आहे, एक चांगला मोमेंटम आला होता. इथे डाऊन मोमेंटम दाखवला, पण इथे ट्रॅप केला आणि परत अपसाईडला मोमेंटम गेला आणि नंतर शेवटच्या टायमाला कन्सोलेशन झालं. तर उद्यासाठी आपण लेवल ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, आपण हा एक रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काल आपण बोललो होतो की आता बोललो होतो पहिले की ह्या लास्ट डेच्यावरती हायच्यावरती क्लोजिंग झाली नाही आहे. ठीक आहे, ह्याच लेवलच्यावरती क्लोजिंग झाली असतं तर मार्केट अजून वरती गेलं असतं. पण ठीक आहे, आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर आपण एक सपोर्ट एरिया ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, रेजिस्टन्स एरिया आणि सपोर्ट एरिया ड्रॉ केल्यानंतर आपण ॲक्च्युली मार्केट कुठे ओपन होईल त्याच्यावर डिपेंड आहे. ज्या साईडला ओपन होईल निफ्टीमध्ये, जसं आपण सांगितलं की ज्या साईडला ओपन होईल त्या साईडला आपण वेट करू. आणि बँक निफ्टीमध्ये आपण बघितलं तर एक चांगले स्ट्रॉंग एरिया आहे, स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे. तर मार्केट जर फ्लॅट ओपनिंग म्हणजे गॅप डाऊन झालं तर गॅप डाऊननंतर रिव्हर्सलचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आणि जर फ्लॅट ओपनिंग म्हणून अपसाईडला गेलं तर अपसाईडला एक चांगले टार्गेट दिसतात आपल्याला. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, जर बँक निफ्टी सपोज ही एक एरिया आहे इथे. ठीक आहे, बँक निफ्टी सपोज फ्लॅट ओपनिंग झालं तर फ्लॅट ओपनिंगनंतर इथे कुठेतरी कन्सोलेशन होऊ शकतं, असं कन्सोलेशन होऊ शकतं. ठीक आहे, आणि जर गॅपअप झालं तर गॅपअपनंतर इथे थोडा वेळ टाईमपास करून मार्केट असं एक वरती मोमेंटम दाखवू शकतं. तर त्याप्रमाणे आपण प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. ओपनिंगवर डिपेंड आहे. ज्या साईडला ओपनिंग होईल त्या साईडला आपण वेट करू प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचा. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये ह्या लेवल असू शकतात. त्याप्रमाणे प्रॉपर तुमच्या प्लॅनिंगनुसार, तुमच्या रिस्कनुसार आपण तुम्ही ट्रेड घ्या. ठीक आहे, आणि प्रॉपर 1:2 घ्यायचा ट्राय करा. त्याप्रमाणे प्रॉपर आपण लेवल ड्रॉ केलेले आहेत.
ठीक आहे. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.